रमाईच्या मांडव गंगाधराचं प्रेत आहे आणि त्या प्रेताला उद्देश रमाई काय म्हणतात, अरे मेची गेला इंदू गेली गेला माझी सगळ्या माझ्या बांधवांना माझ्या बाईंना माझ्या बहिणा विनंती आहे, या रमाईसाठी कृपया आपण सगळ्यांनी फक्त 10,000 रुपये द्यायचे आहेत. 10,000 रुपये द्यायचं कारण काय आहे, आणि हे तुमचे 10 रुपये हे तुम्ही दिले 10 रुपये रमाईच्या त्या मुलाला इंजेक्शन वाचून म्हणावं लागलं, औषध पाण्या वाचून म्हणावं लागलं. हे 10 रुपये तुम्ही ज्या देशात तुम्हाला खरी आव्हान दिली होईल. आणि म्हणून सगळ्या गोळे माझ्या बहिणीला माझी विनंती आहे, आपण फक्त 10 रुपये द्यायचे आहे. कमीत कमी कुणाचे नाव सांगू नका, फक्त गाणं ऐकायचं आणि काय गणपतीच्या प्रयत्नाला उद्देश तुझ्यासाठी कामाला गेले, मी दवाखान्यात गेले, डॉक्टरांना उधारीमध्ये औषध दिलं नाही, कामाला आणि कामाबंद गेलं. तुझ्या वडिलांना सुद्धा ताट केले, पण तुझ्या वडिलांना सुद्धा पैसा नव्हता. तुझ्या गंगाधर कपडे धोबायचे मांडवे बाबासाहेब परदेशामध्ये आहे आणि त्या पेटाला उद्देशी रमाई म्हणता गंगाधर, अरे पहिलीच ती होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिलीच ती होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिली होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर. तुझ्या रमेश नावाच्या भावाची, तुझ्या इंदू नावाच्या बहिणीची, तुझ्या रत्न नावाच्या भावाची, तुझे देवांतील भाऊ औषध माझ्या वाचून गेले रे. तुझा मला म्हणून गेला गंगाधर कारण, अरे पहिलीच ती होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिली होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिली होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर. अरे बनून नाही गेला इलाज तू
5 मिनिटं बाकी आहे आणि कृपया कोणी 5 मिनिटं उठू नये कारण रमाई रडत आहे रमाईच्या मांडव गंगावेचा प्रेम आहे आजूबाजूला महिला मंडळ चालतं आणि रमाईला म्हणते रमा काय किती वेळ सांगते रमा अगं तुझ्या बाळाचं थोडा वेळ चेहरा बघ रमा आणि शांती तयारी कर रमाई म्हणता सांगा काय करावं लागतं तेव्हा महिला मंडळ सलाची जागे रमा तुझ्या बाळाचं प्रेम सांगण्यासाठी रमा एखादा नवा कपडा नवा एखादा नवा कपडा रमाई त्या गंगाधरचं प्रेम खाली ठेवते घरामध्ये जाते सगळ्या पेट्या उघडते डबे उघडते आणि कुठेही त्या महिला घरामध्ये एक पैसा सुद्धा सापडत नाही तेव्हा रमाई रडते धडा भीतीला मुंडका आणून घेते साठी बनवते महिला म्हणते अगं रमा काय झालं रमा अगं काय रडते रमा रमाईला वरत्या बाहेर टाकल्या काय सांग त्या बाहेर मी काय बोलावं रमाई उभ्या टाकल्या आपल्या अंगावरच्या जुन्या लग्नाचा पदर काढते आणि तो पदर रमाई त्या महिला मंडळाच्या हातामध्ये देते आणि म्हणते हो या माझ्या उद्याच्या पदरामध्ये माझ्या गंगाधरला गुन्हा माझ्या गंगाधरला गुन्हा रमाबाईच्या जुन्या लुगड्याच्या पदरामध्ये बाबासाहेबांच्या रमाईच्या गंगाधर नावाच्या मुलाचं प्रेम जुन्या लुगड्याच्या पदरामध्ये गुंडाळल्या जातं आणि ती आमची मान परते हातच्या गुंडाळून गंगाधराचं पदरामध्ये गुंडाळल्या जातं आमची मान माता रमाई त्याला एक मागून तीन लाडाचे लेक एकुलती एक तीन लाडाचे लेक एकुलती एक कैलास म्हणाले कधी ती खचली नाही चाल तुमच्या आमच्यासाठी म्हणून मी सांगायचं आहे भीमाशी बैमानी करणाऱ्यांनो तुम्हाला हे जग काय म्हणत असेल अरे बापाने कमावलेलं हे धन तुम्हाला काय म्हणत असेल अरे ती पैशाच्या औषधा वाचून बाबासाहेब आंबेडकरांचा गंगाधर गेला तर त्या महामानवाचं मन काय म्हणत असेल काय म्हणत असेल बाबासाहेबांची बेमानी करू नका कारण गौतम नगर मधील माझ्या सर्व समाज बांधवांना भगिनीला विनंती आहे कुठलाही जयंतीचा कार्यक्रम असेल रमाई जयंती असेल बुद्ध जयंती असेल बाबासाहेबांची जयंती असेल आपण सगळ्यांनी तन मन धनाने आपल्या कार्यकर्त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण जयंतीच्या माध्यमातून आम्ही संकल्प केला पाहिजे बाबासाहेब तुम्ही आमच्या 17 पिढ्यांचं भलं केलं व्हीआयपी काढले व्हीआयपी मान सन्मान दिला सगळं आमचं भलं केलं फक्त आम्ही एकच संकल्प केला पाहिजे या जयंतीच्या निमित्ताने सगळ्या कुणाला वाटत असेल की माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहे त्यांनी फक्त आपल्या डोक्यात हात ठेवायचा आणि एकच वाक्य म्हणायचं का अरे भीमराया सगळ्या वाटत असेल माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहेत रमाईचे उपकार हे भीमा आमचा घे पुन्हा जन्म या दिना